हॅलो नमस्कार, मी विशाखा म्हात्रे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी चालली आहे रेवदंड्याच्या मार्केटला. थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि भाजी वगैरे पण घ्यायची. आणि बाहेर इतका मस्त पाऊस पडतोय ना, पूर्ण गारगार वातावरण. स्टार्टिंगला आम्ही गेलो पेट्रोल पंपवर CNG भरायला. खूप जास्त गर्दी होती तिकडे. अर्थात ते पाऊण तास आमचा लाईनमध्येच गेला. त्यानंतर आम्ही पोहोचलो रेवदंड्याच्या मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता किती फ्रेश भाजी आहे आणि सर्व प्रकारची भाजी तुम्हाला एकाच दुकानामध्ये मिळून जाईल. त्यानंतर बाहेर बघा किती पाऊस पडत होता. एवढ्या पावसात आम्ही भाजी आणायला गेलो होतो. इथे मी भेंडी घेत होते. बघू शकता तुम्ही. कधी पण ना भेंडी घेताना त्याचं समोरचं टोक मोडून बघायचं, त्यावरून कळतं आपल्याला की भेंडी जून आहे की कवळी आहे. त्यानंतर मी भेंडी घेतली, मग शिमला मिरची, फ्लावर, कोबी वगैरे बहुतेक भाज्या घ्यायच्या होत्या, कारण मला करायची होती पावभाजी. त्यामुळे बऱ्यापैकी भाज्या घेतल्या होत्या मी. आणि मग नंतर मला तिथे मिळालं सीताफळ. ते सीताफळ पण घेतलं. मला खूप आवडतं सीताफळ. बघू शकता इथे मी खूप साऱ्या भाज्या घेतल्यात. आणि भाज्या घेऊन मग आम्ही निघालो पुढे यायला. आणि तिकडे पुढे आल्यावर मला दिसलं मोमोज नेशन. बघू शकता तुम्ही, मोमोज नेशनला गेलो होतो आम्ही. तिथल्या काकी पण मला बोलल्या, कारण त्या मी बहुतेक जातच असते मोमोज नेशनमध्ये, तर त्या काकी पण तिथल्या ओळखीच झाल्यात. त्या पण मला बोलल्या की बऱ्याच दिवसांनी आलीस म्हणून. तुम्ही इथलं ॲम्बियन्स बघू शकता किती छान पीसफुल आहे. मग मी ऑर्डर करत होते मोमोज. त्यामध्ये मी ऑर्डर केले होते चिकन क्रिस्पी मोमोज आणि चिकन पिझ्झा मोमोज. चिकन पिझ्झा मोमोज तर इतके भारी लागतात. माझे फेवरेटच झाले ते. मी बहुतेक तर तेच मागवत असते, चिकन पिझ्झा मोमोज आणि चिकन क्रिस्पी मोमोज. आणि नाही, यावेळेस मी चिकन टिक्का मोमोज घेतले होते. मग आम्ही गेलो अजय ट्रेडर्समध्ये. तिथे पण बरीचशी खरेदी करायची होती मला. गुलाबजामचं पॅकेट घेतलं आणि बाकी पण पुढे आहे ते दाखवते मी तुम्हाला पुढे. खूप जास्त शॉपिंग केली आहे मी. त्यानंतर झालं सगळं घेऊन मग आम्ही काउंटरला गेलो. बघताय तुम्ही, ही एवढी सगळी शॉपिंग केली मी. इतकी शॉपिंग केली की ती काउंटरवाले काका पण थकले आणि मला बोलवते किती सामान आहे. कारण ओळख झाली आहे त्यांच्या. बऱ्याच वेळा मी जात असते याच्या ट्रेडर्समध्ये, त्यामुळे त्या काकांसोबत पण ओळख झाली आहे चांगली. तुम्हाला पण काही सामान घ्यायचं असेल तर तुम्ही अजय ट्रेडर्समध्ये जाऊ शकता. सगळ्या प्रकारचं सामान तुम्हाला एकाच मॉलमध्ये मिळून जाईल. आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर माझ्या व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.